नमस्कार मित्रांनो, सर्वांचं संतोष पारधी ऑफिशियल चॅनलमध्ये आज स्वागत करतो मी। माझे फॉलोअर्स, माझे व्ह्यूअर्स, माझे सबस्क्रायबर यांना सर्वांना धन्यवाद देतोय। आणि आज म्हणजे सर्वात एक स्पेशल दिवस म्हणजे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा। याच्या सर्वांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतोय। आणि आज रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातील एक अटूट बंधन असणारं हा सण आहे। रक्षाबंधन म्हणजे सामान्य नाही, पण याचं बंधन ज्यांनी समजलं त्यांनाच माहिती आहे। किती लोक सिरियस घेतात आणि किती लोक लाईट घेतात, पण हे जे बंधन भावा बहिणीचं जे बंधन आहे, प्रेमाचं प्रतीक मानलं जातं त्याला। याच्यामध्ये खूप काही आहे शिकणाऱ्याला, पण आपण कसं घेतो त्याच्यावर आहे सर्व। आज खास म्हणजे नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधन आहे। हे म्हणजे कसं, ज्यांना राखी बांधायची असेल त्यांनी पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीनं लोक बांधायची, त्यावेळी शास्त्र वगैरे ह्या गोष्टीचं एवढं कोणाला ज्ञात नव्हतं। आणि आता सगळ्या गोष्टी जसं अत्याधुनिकनुसार, त्यामुळं सर्वांना कधी बांधायची, केव्हा बांधायची राखी, कशी बांधायची, सगळ्या गोष्टींचं सर्वांना आता इथं ज्ञात सर्वांना आता आजकालच्या टेक्निकलद्वारे मिळालं जातं। सांगायचं तात्पर्य म्हणजे तसं म्हटलं तर राखी जी आहे ही पहिली आपल्या आराध्य दैवत गणपतीला, दुसरी राखी राधा कृष्णाला, आणि आपली तिसरी राखी आपल्या भावाला बांधू शकतात। आणि राखी बांधतेवेळी त्या राखीचा कलर लाल नसावा। लाल सोडून कुठल्याही रंगाची राखी तुम्ही भावाला बांधू शकता। तसंच हिरव्या कलरची शक्यतो राखी तुम्ही बांधा। आणि राखी बांधतेवेळी राखीला कमीत ते 3 आता 4 गाठी राखीला बांधा तुम्ही। प्रत्येक गाठीचं महत्त्व वेगवेगळं आहे। आता मी जास्त काय बोलत नाही, सर्वांना माहितीच आहे। त्यामुळं आणि पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। आणि सर्वांनी राखी पौर्णिमा आनंदात, जोशात आणि सर्वांनी राखी पौर्णिमेचं साजरं करावं आणि राखी पौर्णिमा सेलिब्रेशन करावी ही सर्वांना विनंती। तसेच राखी पौर्णिमेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। आणि असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी संतोष पारधी ऑफिशियलला सबस्क्राईब करा। तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास असंच माझ्यावर राहून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।